लटकावण्यात आलेलं होतं। त्याचं कारण आपल्याला माहिती आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी जो इंग्रजांच्या विरुद्ध जो लढा लढलेला होता, तो लढा लढताना एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या त्यावेळेस करावी लागली। त्यालाही कारण होतं की सायमन कमिशन जेव्हा आलं त्यावेळेस त्या सायमन कमिशनचा विरोध करण्यासाठी लाला लजपतराय यांनी जो उठाव केलेला होता, त्या उठावाच्या विरोधात यांनी लाठीचार्ज केला आणि स्कॉट नावाचा जो काही इंग्रज अधिकारी होता तो इतका क्रूर होता की त्यांनी लाला लजपतराय यांच्या डोक्यामध्ये लाठ्या काट्या घालून त्यांना जखमी केलं आणि 18 दिवसानंतर त्यांचा तो मृत्यू त्या दिवसानंतर झालेला होता। त्याचा बदला घ्यायचा म्हणून आपल्या क्रांतिकारकाने ठरवलेलं आणि मग स्कॉटला मारायचा असा म्हणजे त्यावेळेस त्यांनी प्लॅन केला आणि चुकून जयगोपाल नावाची जी म्हणजे क्रांतिकारी व्यक्ती होती आपल्यासोबत, त्यांनी ॲक्च्युली चुकून दुसऱ्याच म्हणजे सॉन्डर्स यांच्या वेळेसच इशारा केला आणि राजगुरूंनी समोर जाऊन त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि मग त्या याच्यामध्ये म्हणजे तो गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला। नंतर बाकीच्या काही केसेस वगैरे सुद्धा त्यांच्यावरती टाकण्यात आले। भगतसिंग आपण जेव्हा पाहतो क्रांतिकारकांच्याबद्दल पाहतो, क्रांतिकारकांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला फक्त असं वाटतं की यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फक्त हिंसाच केली की काय। पण आपण जर विचार केला, आपण जर वाचन केलं तर क्रांतिकारक फक्त तेवढ्यावरतीच नाही तर त्यांनी वैचारिक लढासुद्धा त्याच्यासोबत लढलेला होता। विचारांनी सुद्धा क्रांती केलेली होती। भगतसिंग स्वतः म्हणतो, बम और पिस्तौल क्रांती नहीं लाते, क्रांती की तलवार विचारों के साल पर तेज होती है। म्हणजे फक्त पिस्तूल आणि बंदुकीने किंवा हिंसेने आपण क्रांती करू शकत नाही। तर क्रांती जर करायची असेल तर आपल्याला आपले विचार भक्कम केले पाहिजे आणि विचाराच्याच आधारावरती आपण क्रांती करू शकतो। भगतसिंगाच्या बद्दल बोलायचं झालं तर बरंच काही आहे। भगतसिंगाबद्दल आपण जर बोलायचं असेल, भगतसिंगांनी नवजवान भारत सभा ही तरुणांची संघटना स्थापन केली, त्याच्या माध्यमाने तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर एक HRA असं एक संघटन होतं ज्याचं नाव हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी असं होतं। त्यांनी नंतर बदलून चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी विचार केला की इथलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य इंग्रज गेल्यानंतरही आपण जे स्वातंत्र्य मिळवण्याचा विचार करतोय, इंग्रज गेल्यानंतरही इथले जे श्रीमंत लोक आहेत ते आपल्या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांचं शोषण करत राहतील, म्हणून आपल्याला केवळ इंग्रज जावं एवढंच नाही तर त्यांचं शोषण थांबावं अशा प्रकारचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला हे हवं आहे, अशा पद्धतीचं भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांचं म्हणणं होतं। म्हणून त्यांनी HRAचं नाव बदलून HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी असं त्या संघटनेचं नाव ठेवलं। सोशलिस्ट या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे, ज्यामध्ये सर्व बराबरी असेल, सरकारच्या मालकीचं राष्ट्राच्या मालकीचे सगळे उत्पादनाचे साधनं असतील असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे बहुतांश लोकांचं हित ज्याच्यामध्ये असेल अशा प्रकारचं राष्ट्र आपल्याला हवं आहे, अशा पद्धतीने भगतसिंगने म्हटलं आहे। इथे जर तुम्ही पाहिलं याच्यावरती ह्या प्लाकार्ड्सवरती तर भगतसिंगांनी जे जे लिहिलंय हे केवळ म्हणजे एक 10%च त्याचं लिखाण आहे असं आपण म्हणू शकतो। इथं जर पाहिलं आजच्या तरुणांचा जर विचार केला आपण तर मोबाईलमध्ये आणि बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतून पडलेला असतो, पण भगतसिंगांनी वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 23 वर्ष झाले 5 महिने एवढाच वयाचा तो भगतसिंग 22 वर्षाचा राजगुरू सुखदेव यांनी फासावरती गेले, देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी गेलेले आहेत। त्यांनी जे काही लिखाण वगैरे केलं, जे काही लोकांसमोर मांडलं, त्याच्यातून त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी बॉम्ब फेकला होता जिथे त्यांना हिंसा करायची नव्हती, बहिऱ्या लोकांना, बहिऱ्या शासनाला आणि बहिऱ्या लोकांना ऐकायला यावं म्हणून त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला आणि तिथून लोकांना हे प्रेरित करण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यातून केलेला आहे। त्यावेळेस ते पळून गेले असते पण ते पळून गेले नाही, त्या ठिकाणी त्यांनी नारे दिले, 2-4 नारे दिले। त्या नाऱ्यामध्ये होता एक इन्कलाब जिंदाबाद म्हणजे क्रांती जिंदाबाद, त्याच्यानंतर डाऊन विथ इम्पेरियलिझम साम्राज्यवाद मुर्दाबाद। साम्राज्यवाद या संकल्पना आपण अभ्यासल्या पाहिजे, तरुणांनी अभ्यासल्या पाहिजे, सर्वांनी अभ्यासल्या पाहिजे। त्याच्यानंतर वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट म्हणजे जगभरातले सगळे कामगार एकत्रित व्हा, एकजूट करा अशा पद्धतीचं। आणि लॉंग लिव्ह सोशलिस्ट रिव्हॉल्युशन म्हणजे समाजवादी क्रांती जी आहे ती जिंदाबाद म्हणून अशा प्रकारचे नारे दिले आहेत। भगतसिंगांनी बरंच काय लिहिलेलं आहे। भगतसिंग हा इतका म्हणजे त्याला म्हणून आपण गंभीर असा विद्यार्थी होता, त्यांनी वयाच्या 23 वर्षामध्ये
500 550 पुस्तकं सुद्धा वाचलेत. जेलमध्ये जाण्याच्या आधी त्यांनी 250 पुस्तकं वाचलेली होती. जेलमध्ये गेल्यानंतर जवळपास 300 पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. तर या 23 वर्षाचा जो काही तरुण आहे त्यांनी केवळ बंदूक घेऊन क्रांती केलेली नाही, तर पुस्तकांच्या जोरावर, विचाराच्या जोरावर सुद्धा क्रांती केलेली आहे. भगतसिंगाला पंजाबी तर येतच होती, सोबत हिंदी येत होती, उर्दू येत होती, इंग्लिश येत होती. त्यांनी आयरिश साहित्याचं वाचन केलेलं होतं, रशियन साहित्याचं वाचन केलेलं होतं, ब्रिटिश साहित्याचं, अमेरिकन साहित्याचं, असे जवळपास 5-6 जगातले जे काही प्रसिद्ध असे साहित्य आहेत त्या सगळ्यांचं वाचन त्यांनी केलेलं होतं. कार्ल मार्क्स, लेनिन हे त्याचे हे होते, म्हणजे आदर्श म्हणू शकतो ते होते. जेव्हा त्याला फासावरती नेला जात होतं त्यावेळेस तो एक पुस्तक वाचत होता, लेनिनचं पुस्तक, ज्यांनी क्रांती केलेली होती रशियामध्ये. त्याचं पुस्तक होतं स्टेट अँड रिव्हॉल्युशन, ज्याला आपण राज्य आणि क्रांती म्हणू. तर ह्या पुस्तकाचं वाचन करत होता. जेलर जेव्हा त्याला घ्यायला आला तर जेलरला त्यांनी थोडा वेळ थांबवलं. थांबा म्हणे, एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारची भेट घेत आहे, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटत आहे. दुसरा क्रांतिकारक म्हणजे लेनिन, ज्यानं रशियाची क्रांती केली, आणि मी एक क्रांतिकारी जो पुस्तक वाचत आहे. अशा पद्धतीनं जर आपण भगतसिंगाचा विचार केला तर बरंच काही आहे. इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से, मैं अगर इश्क लिखना भी चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है. अशा पद्धतीचं म्हणणं भगतसिंगाचं आहे. आजच्या मुलांचा जर विचार केला आणि त्या काळात त्यांनी जो हे केला, माफी मागायला बरेचसे क्रांतिकारक जे आहेत माफी मागतात, पण भगतसिंगांनी माफी नाही मागितली. त्याच्या वडिलांनी त्याच्या माघारी माफीनामा वगैरे लिहून दिला होता इंग्रज अधिकाऱ्यांना. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही माझ्या पाठीत, म्हणजे वडिलांना म्हणतात भगतसिंग की तुम्ही माझ्या पाठीत सुराख उपसलेला आहे, मला कोणाची माफी वगैरे मागायची नाहीये. आम्ही जो लढा लढत आहोत तो लढा एका तत्वाचा, विचाराचा लढा आहे, आणि तिथे आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही. आई जेव्हा रडते, आईला म्हणतो भगतसिंग की आई रडू नकोस. लोक म्हणतील भगतसिंगची आई आणि भगतसिंग रडतोय, हा भित्रा आहे. तर आई म्हणते नाही, रडणार नाही, तुम्ही काय बोलणार नाही. अशा प्रकारचा भगतसिंग हा आपल्यामधून 1931ला फासावरती आपल्यासाठी आपल्या जीवाची आहुती त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी दिलेली आहे. त्याच्यासोबत त्याचे हे क्रांतिकारी मित्र आणि बाकी चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, भगवती चरण वोहरा, बटुकेश्वर दत्त, जयगोपाल, असे कित्येक नावं घेता येतील. या लोकांनी